आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2018 मध्ये केली. देशातील सर्वसामान्य लोकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेला 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकताच या योजनेचा विस्तार करण्यात आला असून आता 70 वर्षांहून जास्त वय असलेल्या वृद्धांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे लागते. हे कार्ड असलेल्या लाभार्थ्याला वर्षाकाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. या योजनेअंतर्गत देशातील 29,000हून जास्त रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सुविधांचा लाभ नागरिक घेऊ शकतात. 30 जून 2024 पर्यंत या योजनेचा लाभ 34.7 कोटी लोकांनी घेतला आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचा या योजनेत समावेश करण्यात आलाय. यामुळे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होईल असं निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलंय की आम्ही प्रत्येक भारतीयाला माफक आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आता या योजनेत काय तरतुदी आहेत, नक्की कोणाला याचा लाभ मिळेल आणि ज्यांच्याकडे खासगी आरोग्य इन्शुरन्स आहे त्यांच्यासाठी या योजनेत काय आहे याची सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं. केंद्र सरकारचे आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना ही देशातल्या गरीब लोकांसाठीची योजना आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला उपचारासाठी 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळतं. आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता काय आहे ते बघूया. आयुष्मान भारत योजनेसाठी कच्चे घर असणारे लोक, भूमिहीन म्हणजे जमीन नसलेले लोक, ग्रामीण भागात राहणारे लोक, तृतीयपंथी, दारिद्र्य रेषेखालील लोक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले तसेच कमी उत्पन्न गटातील लोक अर्ज करू शकतात. किंवा जे लोक इतर कुठेही मोलमजुरी करून पोट भरतात ते सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पूर्ण कुटुंबाचे कार्ड काढायचे असेल तर तुम्ही कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा उल्लेख असलेले ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदानाचं कार्ड किंवा इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र कॉमन सर्व्हिस सेंटरला, UTI, ITSला घेऊन जाऊ शकतात. तिथे पात्रता तपासा आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर अर्ज करा आणि कार्ड बनवून घ्या. तसंच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही सामाजिक आणि आर्थिक वर्गातील 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकाला योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेगळं कार्ड मिळतं. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती देताना म्हटलंय की समाजात खूप बदल होत आहेत. आता लोक विषम कुटुंबात राहत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यासाठी, त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी हे एक मोठं पाऊल सरकारने उचललेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन आयुष्मान कार्ड काढण्यासाठी काय काय करावं लागेल याची माहिती आम्ही तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून देत आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला आयुष्मान ॲप डाउनलोड करावं लागेल. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्मान ॲप डाउनलोड करू शकता आणि सरकारी वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. ॲप डाउनलोड केल्यावर मोबाईल नंबर टाका, लॉग इन करा, पात्रता तपासा. पात्र असाल तर आधार, KYC करा, फोटो अपलोड करा आणि कार्ड डाउनलोड करा. या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारांवर उपचार होतात याची थोडक्यात माहिती घेऊया. या योजनेअंतर्गत कोरोना, कॅन्सर, किडनीचे आजार, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघे आणि हिप रिप्लेसमेंट, वंध्यत्व, मोतीबिंदू अशा गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील किती लोकांचे कार्ड काढता येऊ शकतात असा प्रश्न तुम्हाला असेल. पण या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य संख्येबाबत कुठलीही मर्यादा नाहीये. जे या योजनेसाठी पात्र आहेत ते आयुष्मान कार्ड काढू शकतात. आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल तुम्हाला कळलं असेलच, पण कोणाला याचा लाभ मिळणार नाही ते पण एकदा बघून घ्या, म्हणजे कोणाचा जास्त टाइमपास होणार नाही. तर 70 वर्षांपेक्षा अधिक वयाचे जे नागरिक आधीपासूनच केंद्र सरकारच्या CGHS, ECHS, आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल किंवा कोणत्याही सार्वजनिक आरोग्य योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना सध्या लागू असलेल्या योजनांचा लाभ सुरू ठेवता येईल किंवा PMJ म्हणजे आयुष्मान भारत योजनेचा पर्याय निवडता येईल. म्हणजे दोन्हीपैकी एकच योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आता कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत उपचार मिळू शकतील त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. नॅशनल हेल्थ अथॉरिटी या पोर्टलवर असलेल्या माहितीनुसार सध्या दिल्ली, ओडिसा, वेस्ट बंगाल या राज्यात एकही आयुष्मान कार्ड तयार झालेलं नाहीये. मात्र ही योजना देशभर लागू झाली आहे. ही एक कॅशलेस स्कीम आहे. पेशंटच्या ट्रीटमेंटचा सर्व खर्च
केंद्र आणि राज्य सरकार उचलतं. पेशंट गव्हर्नमेंट हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल अशा दोन्ही ठिकाणी ट्रीटमेंट घेऊ शकतो. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आयुष्मान भारत योजनेचे काय फायदे आणि तोटे आहेत ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि बघत राहा सत्य पे सत्ता.